असं सगळं सध्या जे सुरू आहे हे काय आहे? म्हणजे ही अनिश्चितता आहे, ही अस्थिरता आहे, की ही महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या भविष्याबद्दल त्यांना वाटत असलेली भीती आणि असुरक्षितता आहे? काय शिंदे आहे? साहेबांवरचा विश्वास आहे. आज 2-2 टर्म, 3-3 टर्म, 4-4 टर्म खासदार राहिलेले लोक जे आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आज सचिनजींसारखे जे मंत्री देखील राहिलेले आहेत, आमदार देखील राहिलेले आहेत, आता देखील MLC आहेत ते. असे सगळे लोक जेव्हा आपलं सर्वस्व पणाला लावून शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून येतात, याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये राजकारण करतायत आणि जे कमिटमेंट समोरच्याला दिलं जातं, जे कमिटमेंट साध्या कार्यकर्त्याला दिलं जातं, जे कमिटमेंट खासदाराला दिलं जातं, हे सगळे कमिटमेंट जे आहे हे का सामान्य कार्यकर्त्यापासून ते खासदारापर्यंत जे आहे हे निभावलं जातं आणि त्याचबरोबर ते पाळलं जातं. म्हणून राजकारणामधला एक विश्वासाचा चेहरा जो आहे हा शिंदेसाहेब आहेत. आज शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून जे आहे सगळे लोक जे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आज कोणाला काही इथे भीती या सगळ्या गोष्टी नाही आहेत. आज शिंदेसाहेबांवरचा विश्वास आहे की या माणसाबरोबर आम्ही राजकारण करायला सुरू केलं की आम्ही जे आहे आम्हाला जे आजपर्यंत बाजूला ठेवण्यात आलं, आम्हाला जे दुर्लक्षित करण्यात आलं, आम्हाला जी किंमत दिली गेली नाही, तुम्ही ऐकताय आता लगेच जे आहेत हे कालपर्यंत त्यांच्याबरोबर होते, हे काय ते लगेच बोलले. हे कशामुळे आहे? की हे कशाचं द्योतक काय की कालपर्यंत मी तुमचा मित्र होतो, आज मी जर समजा दुसऱ्या कोणाबरोबर गेलो तर नाही मग तो गद्दार झाला, मग तो घरभेदी, हे असं हे किंमतच नाही. अचानक काही तासामध्ये हे का होतं? तासामध्ये नाही, मिनिटामध्ये होतं. म्हणजे घराच्या बाहेर गेल्या गेल्या जे आहे शिव्याशाप सुरू होतात. काही मिनिटांमध्ये जे आहे त्या ठिकाणी बोललं जातं की हा गेल्याने अमुक गेल्याने काय फायदा, म्हणजे काय नुकसान होणार नाही. असे कित्येक लोक गेल्यावर सगळे सोडून जात आहेत. तुम्हाला काहीच तुम्हाला वाटत नाही का? माणसाची किंमत, कार्यकर्त्याची किंमत, आमदार खासदाराची किंमत शून्य आहे यांच्यासमोर. कारण की त्याच्याबरोबर तेवढं इंटरॅक्टच करत नाही हे लोक. त्यांना काय बाबा त्या कार्यकर्त्याला पाहिजे, कशा प्रकारे त्या कार्यकर्त्याला जे आहे बळ दिलं पाहिजे. घरात बसून राजकारण जे आहे राजेश जे आता होत नाही. घरात बसून राजकारण करण्याचे दिवस गेले.